Today I am going to teach subject Marathi Standard 8 lesson number 6 आबाळाची आम्ही लेकर. वसंत बापट, जन्म 1922, मृत्यू 2002. प्रसिद्ध कवी. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुकिले रणी, मानसी, शूरमर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह. चंगामंगा, अभडक तगडक, आम्ही बालगोविंद हे बाल वाङ्मय. 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्व माणसे ही निसर्गाची लेकरे आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे, अभंग म्हणजे भंग न पावणारे, न तुटणारे असे नाते, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. तर कविता वाचूया. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंत वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. या कवितेमध्ये कवी कष्टकरी, श्रमजीवी समाजाचे मनोगत प्रकट करत आहे. हे कष्टकरी सांगतात, आम्ही या आभाळाची मुले आहोत आणि काळी माती ही आम्हाला सर्वांना तारून नेणारी अशी ही भूमी आहे आणि ही आमची आई आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाची सर्वतोपरी काळजी घेते, त्याचप्रमाणे ही धरणीमातासुद्धा आपली काळजी घेत असते. आपण सर्वजण या निसर्गाचीच लेकरे आहोत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या जाती नाही आहेत किंवा धर्मही नाही आहेत. आपण सारे काय आहोत? एक आहोत. कष्टकरी रूपी या गंगेच्या तीरावरती आमची कष्टकऱ्यांची वसाहत आहे. जे मेहनत करतात, जे कष्ट करतात. वसाहत म्हणजे काय? राहणे, तिथे वस्ती आहे. कष्ट करत राहणे हे आम्हाला फक्त एकच ठाऊक आहे की आम्हाला कष्ट करायचे आहे. म्हणून जेथे श्रम तेथे आम्ही, आणि आम्ही सर्वांचे नाव एकच आहे आणि आमचं गावही एकच आहे. इमाने आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. कष्टकरी हे सतत राबत असतात. त्यांच्या ध्यानीमनी एकच ध्यास असतो, तो म्हणजे सतत काम करणे. कष्ट करण्यात कधीही खंड पडू नये अशी त्यांची धारणा असेल. काम, कष्ट सोडून आराम करणे हे कष्टकरी शेतकऱ्यांना पटत नाही. ते कष्टालाच आपला काय म्हणतात? देव मानतात आणि इमान आणि सर्वस्व मानतात. त्यामुळे कष्टाच्या मार्गाने जाणे, कष्ट करत राहणे हे त्यांना एकच ठाव असं. ठाव म्हणजे काय माहीत असतं की त्यांना, शेतकऱ्यांना काय असं माहीत असतं की फक्त कष्ट करणे हाच आपला एक ठाव आहे, हाच आपला एक हेतू आहे, हेच आपल्याला करायचं आहे. यातच ते आपला सर्वस्व सुख मानतात. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंत वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कष्टकरीच्या भावना सांगतात की आम्ही दिवसरात्र एकोप्याने म्हणजे एकत्रितपणाने एकमेकांच्या सहकार्याने कष्ट करत असतो. त्यामुळे आमचे नाते काय आहे? अतिशय सुंदर असे नाते आहे आणि आमच्यामध्ये ते निर्माण झालेले आहे. ते नाते आहे, जे नाते कोणते आहे तर ते माणुसकीचे नाते.
जे अभंग न तुटणारे असे भंगणारे अतूट असे नाते आमच्यामध्ये निर्माण झालेले आहे. आम्ही सर्वजण काय आहोत, सारखे आहोत, एक समान आहोत. आमच्यामध्ये कोणी मोठा नाही आहे, कोणी लहान नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्वांची सुखदुःखे ही आमच्या सर्वांची सारखीच आहेत. आणि या अभंगाच्या नात्याने, न तुटणाऱ्या या नात्याने आम्ही आमचे काय स्वतःचेच आम्ही आमचे भाग्य घडवणार आहोत. आम्हीच आमचे भाग्य विधाते. आमचं जे काही भाग्य आहे ते आम्ही स्वतःच घडवणार आहोत. त्यामुळे आमचा वेगळा असा पंथ नाही किंवा धार्मिक संप्रदाय नाही आहे का, कोणी आम्हाला साधू पुरुष नाही आहे, कोणी संत नाही आहे. आम्ही सर्वजण काय आहोत, एकच आहोत. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. समाजामध्ये कष्टकऱ्यांचा मोठा वर्ग आहे, तर मूठभर हे श्रीमंत आहे. त्यामुळे साहजिकच कष्टकऱ्यांची संख्याही जास्त आहे. श्रीमंत लोक हे खूप कमी आहेत आणि गरीब लोक हे कष्टकरी लोक यांची संख्या खूप जास्त आहे. आणि या कष्टकऱ्या त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर आणि त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. केवळ श्रमाचा त्याग करणारे एकजुळीच्या बळावर ते कोणतेही कार्य हे सहजासहजी पार पाडू शकतात. आणि असा त्यांचा आत्मविश्वास येणारे जे संकट, ते कुठलेही संकट आले तर ते परत पाठवू शकतात. त्यावेळी समोरच्या अडचणीवर मात करणे, कुठलंही संकट आलं तर त्याच्यावर मात करणे हा एकच ध्येय त्यांच्या मनामध्ये असतो आणि तोच ध्यास त्यांना लागलेला असतो, आस लागलेली असते त्यांना. तर अशा प्रकारे ही आभाळाची आम्ही लेकरे, अशा प्रकारे ही कविता आहे. कविता तुम्हाला समजलेलीच असेल. शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत. शब्दार्थ आहेत: लेकरे, बाळे, मुले, कार्य, काम, भाग्य, नशीब, माणुसकीचे, मानवतेचे, बळकट, मजबूत, श्रमगंगा म्हणजे कष्टरूपी गंगा नदी, तीर, किनारा, ध्यास, तीव्र इच्छा, मार्ग, रस्ता, काळी माती, जमीन, शेत, पंथ, धार्मिक संप्रदाय, वसती, वसाहत, संत, साधुपुरुष, ठावे, माहीत आहे, बाहू, हात, अभंग, अतूट, न भंगणारी, इमान, प्रामाणिकपणा, जगन्नाथ रथ, सामूहिक प्रयत्नातून सहकार्याने केलेले मोठे कार्य. ओके, वाक्प्रचार इथे आलेला आहे. वाक्प्रचार व त्याचा अर्थ आहे घाम गाळणे. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे. जगन्नाथाचा रथ ओढणे. जगन्नाथाचा रथ ओढणे म्हणजे सहकार्याने काम करणे. इथे स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये क्वेश्चन नंबर 1, खालील अर्थाचे कवितेचे शब्द शोधा. तर या शब्दांना कवितेमध्ये कुठला शब्द आलेला आहे तो लिहायचा. किनारा, किनारा, तीर, इच्छा, आस, अखंड, अभंग, आकाश, आभाळ. ओके. क्वेश्चन नंबर 2, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. ज्या ओळींमधून आत्मविश्वास जाणवतो ते आत्मविश्वासाच्या ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर यामध्ये कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, या 2 ज्या ओळी आलेल्या आहेत त्या आत्मविश्वासाच्या ओळी आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. ऐक्य म्हणजे एकता.
एकतेच्या ज्या ओळी आलेल्या आहेत त्या ओळी लिहायच्या आहेत. पहिली ओळ आहे, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. दुसरी ओळ आहे, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. तिसरी आहे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. चौथी आहे, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. पाचवी आहे, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4, माणुसकीचे अभंगनाते आम्हीच आमचे भाग्य विधाते या कवितेतून सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात लिहा. तर या कवितेमधून कष्ट करणाऱ्या, माणुसकीचे नाते जपणाऱ्या श्रमजीवी लोकांच्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि हे कष्टकरी दिवसरात्र कोणताही लोक मान न ठेवता दिवसरात्र काम करत असतात आणि त्यांच्यामध्ये कुठले मानवतेचे अतूट नाते आहे. आणि आमचे कष्ट करून आम्ही स्वतः काम करून काय करतो, आमचे स्वतःचे भविष्य घडवत असतो आणि आम्हीच आमचा उद्धार करत असतो. त्यांचा उद्धार करणारं असं कोण नसतं, ते स्वतःच त्यांचे काय असतात, भाग्यविधाते असतात. क्वेश्चन नंबर 5 आहे, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. यमक जुळणाऱ्या, तीरावरती वसती, ठावे करावे, नाते, भाग्यविधाते. ओके. क्वेश्चन नंबर 6, खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. तर याचं मिनिंग तुम्हाला लिहायचं आहे. तर मिनिंग आहे, कवीने घाम गाळून कष्ट करणाऱ्या कष्टकरी लोकांना, श्रमजीवी लोकांना आभाळाची मुले असं म्हटलेली आहे. आणि हे लेकरे सतत घाम गाळत असतात, राबत असतात आणि ही सांभाळणारी जी जमीन आहे त्यांना त्यांची काय असं वाटत असते, त्यांची आई वाटत असते. आणि हे लोक कोणताही जात धर्म भेद असा मानत नाही आणि आपण सर्वजण एक आहोत याची भावना आहे. सेकंड आहे, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. याचं मिनिंग असं आहे की कवीने कष्टकरी समाजाच्या भावना कवितेतून स्पष्ट केलेल्या आहेत. हे कष्टकरी सतत राबत असतात, त्यांच्या ध्यानीमनी एकच ध्यास असतो की तो म्हणजे सतत काम करणे, सतत कष्ट करत राहणे, मेहनत करण्यात त्यांच्या कधीही खंड पडू नये. खंड म्हणजे काय, व्यत्यय, डिस्टर्ब अशी त्यांची धारणा असते. आणि काम सोडून आराम करणे हे त्यांना पटत नाही. कष्टांनाच ते आपले देव मानतात, इमान मानतात. आपले सर्वस्व हे सर्व काही ते कष्टालाच मानत असतात. तर अशा प्रकारे आज आपण ही कविता बघितलेली आहे. तर कविता तुम्हाला समजलेली असेल. कवितेमध्ये काही डाऊट्स असतील, नाही समजलं असेल तर ते तुम्ही विचारू शकता. खूप सारे स्टुडंट्स आहेत की त्यांचा होमवर्क माझ्यापर्यंत पोचलेला नाही आहे. होमवर्क नोटबुक जर कंप्लीट नसेल तर नोटबुकचे जे इंटरनल मार्क्स असतात ते इंटरनल मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. आत्तापर्यंत जेवढे लेसन झालेले 6 लेसनपर्यंत तुम्हाला कविता असतील तर कविता या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. लेसन असेल तर लेसनच्या खालचे मिनिंग्स, क्वेश्चन आन्सर्स लिहून नोटबुक ही पूर्णपणे कंप्लीट करायची आहे. आणि नोटबुक कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्या नोटबुकचे इंटरनल मार्क्स आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, तुम्ही घरीच आहात तरीसुद्धा तुम्हाला भरपूर वेळ आहे अभ्यास करण्यासाठी. आणि पूर्ण होमवर्क, पूर्ण नोटबुक तुम्हाला कंप्लीट करायची आहे. एसे मी तुम्हाला 2 लिहून दिलेले, लेटर रायटिंग तुम्हाला 2 दिलेल्या आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आपला 6 लेसनपर्यंत सिलेबस आपला कंप्लीट झालेला आहे. जेवढा सिलेबस कंप्लीट झालेला आहे, वर्कबुक तुमच्याकडे नाही आहेत आणि मिळाले असतील वर्कबुक, स्कूलमधून जर वर्कबुक घेतले असतील
तर त्या वर्कबुकमध्ये 6 लेसनपर्यंत तुम्हाला ते वर्कबुक कंप्लीट करायचे आहेत. ओके. आणि पाठवून झाल्यानंतर माझ्याकडे लिस्ट आहे स्टुडंटची, ज्या ज्या मुलांनी माझ्याकडे पाठवलेले आहेत होमवर्क करून, त्या मुलांची लिस्ट माझ्याकडे आहे. कोणत्या स्टुडंट्सने नोटबुकमध्ये होमवर्क कंप्लीट करून पाठवलेलं आहे ते मला माहिती आहे. आणि ज्यांनी पाठवला नाही आहे त्यांना इंटरनल मार्क्स स्कूलचे मिळणार नाहीत. कळलं? वेळ भरपूर आहे तुमच्याकडे आणि त्या वेळेचा चांगला सदुपयोग करून आणि तुम्ही तुमच्या नोटबुक, एसे बुक, ग्रामर बुक या तीनही बुक लँग्वेजची, जी मराठीची लँग्वेजची बुक आहे, त्या सर्व काही कंप्लीट करायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, थँक्यू ऑल ऑफ यू.